नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली एक घटना. कोणत्याच अनैतिक संबंधाचे परिणाम हे चांगले होत नाही. प्रत्येक अनैतिक संबंधामुळे खूप वाईट परिणाम दिसून येतात. विशेषतः अनैतिक संबंधाचे परिणाम पुरुषापेक्षाही जास्त प्रमाणात महिलांवर होतात. त्यांचा संसार, त्यांचे घर सुटते. सर्वच अनैतिक संबंध हे इतरांपासून लपून केले जातात, तरीही कधी ना कधी हे अनैतिक संबंध उघडीस येतातच. अनैतिक संबंध उघडीस आल्यानंतर ते संबंध ठेवणाऱ्या पुरुषांच्या व महिलेच्या घरात खूप वादविवाद व भांडणे होतात. तो पुरुष किंवा ती महिला लग्न झालेली असेल तर त्यांच्या संसारातील जोडीदार त्यांच्याबरोबर भांडणं करतो. कदाचित घटस्फोट होऊ शकतो. अनैतिक संबंधामुळे भांडणे, मारामारी, वादविवाद होणे, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होणे, खून होणे असे प्रकार नेहमीच घडत असतात. अशीच एक घटना आपण बघणार आहोत. गोवंडी बैगनवाडी येथे अमान नावाचा एक तरुण हा आपल्या बहिणीसोबत राहत होता. अमानचे आई वडील वारल्याने त्याची बहीण हीच त्याचा आधार होती. अमान हा अविवाहित होता. तो रोड नंबर 14 रमजान चहावाला जवळ पद्मानगर गोवंडी येथे राहणाऱ्या नफीस शरफत खान यांची रिक्षा भाड्याने चालवत होता. त्या बदल्यात अमान शेख हा नफीस खान याला दररोज 300 रुपये रोज देत होता. नफीस शरफत खान हा 35 वर्षाचा एक विवाहित गृहस्थ होता. तो ऑटो रिक्षाचा मालक होता. नफीसकडे 6 रिक्षा होत्या. त्या रिक्षा तो चालकांना भाड्याने देत होता आणि त्या चालकाकडून प्रतिदिन एक ठराविक भाडे असे तो घेत होता आणि त्या कमाईवरच त्याचा उदरनिर्वाह चालत होता. त्यांच्याकडे 20 वर्षातले किंवा 25शीतले हे तरुण त्यांच्याकडून ऑटो रिक्षा हे भाड्याने चालविण्यासाठी घेत. अमानही त्याच पद्धतीने रिक्षा घेत होता. साहजिकच रोज रिक्षा आणण्यासाठी व परत देण्यासाठी आणि भाडे देण्यासाठी अमानला नफीसच्या घरी जावे लागत असे. रोजच त्यांचे येणे जाणे असल्याने नफीसच्या घरातील लोकांशी अमानची ओळख झाली होती. बोलाचाली वाढली. अमानची आणि नफीसच्या पत्नीची जरा जास्त सलगी झाली होती. अगदी वेळात वेळ काढून अमान नफीसच्या घरी जात असे. बराच वेळ त्यांच्या पत्नीशी बोलत थांबत असे. इतर चालकही येत, पण ती कोणाशी सहसा बोलत नसे. अमानबरोबर मात्र तिच्या गप्पा रंगत होत्या. अमानच्या बोलक्या स्वभावामुळे त्याच्याशी चांगलीच मैत्री जमली होती. वास्तविक ती त्याच्यापेक्षा मोठी होती. शिवाय विवाहित होती. तिला मुले बाळे संसार होता. तर अमान गरीब होता. बहिणीच्या आधारावर राहत होता. त्यामुळे तो आणि नफीसची पत्नी यांच्यातील जवळीक आपुलकीच्या भावनेने असू शकते, पण 2 तरुण स्त्री पुरुष गुलूगुलू बोलताना पाहून अनेकांच्या नजरेत विचित्र भाव उमटू लागतात. त्यातही आपली बायको अमान आला की खुश होते, त्याच्याशी हसून हसून बोलते, चेष्टा मस्करी करते. हे नफीसला खटकू लागले. त्याच्या मनात दोघांबद्दल संशय निर्माण झाला. आपल्या पत्नीशी अमानचे प्रेमसंबंध असावेत या संशयाने नफीसच्या मनात घर केले. दोघांतील अनैतिक संबंधाच्या संशयाने तो पछाडला होता. त्याला दुसरे काही सुचत नव्हते. कशाचीही खातरजमा न करून घेता केवळ संशयावरून तो अमानवर चिडून होता. इतकेच नाही तर अमानचे माझ्या पत्नीसोबत प्रेमसंबंध आहे असे त्याने त्याचे मित्र मुकेश पाल व मोहम्मद शाकीर सैद या दोघांनाही सांगितले होते. हे दोघेही नफीसची रिक्षा भाड्याने चालवत असत.
नफीसने मनातील राग त्या दोघांसमोर बोलून दाखविला. माझ्या बायकोला नादी लागणाऱ्या अमानला धडा शिकवला पाहिजे असे म्हणून तो लागला. काही करून त्याला अद्दल घडवायचीच या विचाराने सैरभैर झालेल्या नफीसने मुकेश पाल व मोहम्मद सैद या दोघांनाही या गुन्ह्यामध्ये सहभागी करून घेतले. दिनांक 5 जानेवारी रोजी नफीसने अमान याला घरी बोलावून घेतले. रिक्षा घेण्यासाठी लवकर बोलावले असेल म्हणून तो घरातून बाहेर पडला. पहाटेच्या सुमारास अमान हा नफीसच्या घरी पोहोचला. तेव्हा तिथे नफीस यांच्यासह मुकेश आणि मोहम्मद सैद हेही होते. तेही नेहमीप्रमाणे रिक्षा घेण्यासाठी आले असतील असे अमानला वाटले, पण तसे झाले काही नव्हते. काही समजण्याआधीच त्या तिघांनी अमानवर हल्ला केला. धारधार शस्त्रांनी सपासप वार करून त्याची हत्या केली. अमानला बचावाची संधीही मिळाली नाही. तो निश्चित पडताच त्या तिघांनी त्याचा मृतदेह उचलून रिक्षात टाकला. रिक्षाने ते कुर्ला पश्चिम येथील MTNL जंक्शन जवळील मिठी नदीजवळ आले. पहाटेची वेळ होती. साऱ्या परिसरात शांतता पसरली होती. आजूबाजूला कोणीही नाही याची खात्री होताच त्या तिघांनी अमान शेख याचा मृतदेह मिठी नदीच्या खाडीत फेकून दिला. ती रिक्षा मिठी नदीजवळ ठेवून तिघे तिथे घरी आले. 5 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7:15च्या सुमारास कुर्ला MTNL जंक्शनजवळील मिठी नदी येथील खाडीत अंदाजे 23 वर्षीय वयाच्या एका अनोळखी तरुणाचा मृतदेह मिळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मिठी नदीतील तो मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने बाहेर काढून त्याची पाहणी केली असता सविस्तर पंचनामा केला. प्रथमदर्शनी दिसून आलेल्या बाबीवरून कुर्ला पोलीस ठाण्यात अपराध मृत्यू नोंद क्रमांक 224-174 फौजदार दंड प्रस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तो मृतदेह PM साठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला. कुर्ला पोलिसांपाठोपाठ गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनीही मृतदेहाची पाहणी करून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. हा तरुण कोण, कुठला याबाबत काही माहिती मिळत नव्हती. गुन्हे शाखा कक्ष क्रमांक 5ने समांतर तपास सुरू करून पोलीस उपनिरीक्षक उपायुक्त राज तिलक यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 5 पोलीस पथके स्थापन करण्यात आली. या पोलीस पथकांनी अहोरात्र मेहनत करून तांत्रिक विश्लेषणाच्या द्वारे आणि बातमीदारामार्फत त्या तरुणाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. तो तरुण गोवंडी बैगनवाडी येथे राहत असल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्वरित संबंधित तरुणाच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. तेव्हा नातेवाईकांनी सांगितले की बेपत्ता तरुण अमान अब्दुल करीम शेख वय वर्ष 23 हा त्याच्या बहिणीसह गोवंडी बैगनवाडी या ठिकाणी राहत होता. तो रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होता. मात्र 4 जानेवारीपासून तो बेपत्ता झाला आहे. तो घरी न आल्याने त्याच्या बहिणीने अमानचा बराच शोध घेतला तरी थांगपत्ता लागत नसल्याने अखेर तिने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 6 जानेवारी रोजी अमान शेख हरवल्याची तक्रार दाखल केली. ही माहिती प्राप्त होताच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अमानचे घर गाठले. अमानबाबत त्याच्या बहिणीकडे विचारणा केली असता तिने कुठलाही आडपडदा न ठेवता सर्व काही पोलिसांना माहिती दिली. नंतर पोलिसांनी मिठी नदीच्या पात्रात सापडलेल्या मृतदेहाचे काही फोटोग्राफ तिला दाखविले. ते फोटोग्राफ बघून तिने हा मृतदेह माझा भाऊ अमान शेख याचा असल्याचे सांगितले. त्यानंतर अमानच्या बहिणीला राजवाडी रुग्णालयात नेऊन पोलिसांनी त्याचा मृतदेह दाखवला. तेव्हा तो अमानचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. आता तर मृतदेहाची ओळख पटली होती. मात्र अमानचा इतक्या क्रूरपणे हत्या करणारा त्याचा मृतदेह मिठी नदीच्या पात्रात कोणी फेकून दिला याचा शोध गुन्हे शाखेचे पथक घेत होते. पोलिसांनी आपल्या खबऱ्यामार्फत
पोलिसांचा शोध मोहीम खबऱ्यामार्फत आरोपीचा शोध मोहीम सुरू केली तेव्हा असे समजले की अमान शेख हा नफीस शरफत खान वय वर्षे 35, धंदा रिक्षा चालक, रोड नंबर 14 रमजान चहावाला जवळ पद्मानगर वैगनवाडी गोवंडी यांची मालकीची रिक्षा हा प्रतिदिन 300 रुपये भाड्याने चालत होता. दिनांक 4 जानेवारी रोजी अमान रिक्षा घेऊन आला पण त्याने ती रिक्षा परत आणून दिली नाही असे अमानच्या बहिणीला नफीस खान याने येऊन सांगितले होते. नफीसची रिक्षा मिठी नदीपाशी असल्याची माहिती कुणीतरी त्याला दिली. मग तो रिक्षा आपल्याजवळ असलेल्या डुप्लिकेट चावीने घेऊन घरी आला अशी ही माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यामुळे पथकाने नफीस खान यांच्यावर पाळत ठेवली. तसेच नफीसच्या मोबाईलचे 5 जानेवारीचे लोकेशन घेतले. त्या दिवशी नफीसचे लोकेशन हे गोवंडी ते कुर्ला मिठी नदीपर्यंत दाखवत होते. त्यामुळे नफीस खानच्या वर संशयास्पद हालचाली दिसून गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला गोवंडीतून चौकशीसाठी ताब्यात घेतले. कुर्ला येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून नफीस खान यांची कसून चौकशी केली तेव्हा त्याने आपल्या व अन्य साथीदाराच्या मदतीने अमान शेख याची हत्या केल्याची कबुली दिली. मुकेश पाल व मोहम्मद सैद या दोघांची नावे समजताच पोलिसांनी गोवंडी या दोघांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांचाही या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे आढळून आले. पोलिसांनी या तिघांनाही 12 जानेवारी रोजी अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली 2 अग्निशस्त्र व 1 कुकरी 1 सत्तूर या गुन्ह्यात वापरलेली रिक्षा ताब्यात घेण्यात आली. गुन्हे शाखा कक्ष क्रमांक 5च्या पथकाने गुन्ह्यातील संशयित आरोपी नफीस शरफत खान उर्फ कक्की वय वर्ष 35, मुकेश श्यामनारायण पाल वय वर्ष 25, मोहम्मद साकीर सैद वय वर्ष 23 या तिघांनाही अटक करून त्यांच्या विरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.